नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेल्वे ग्रुप डी भरतीचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. ठीक आहे, पण ते बघण्याआधी आपण बघूया काही महत्त्वाचे मुद्दे जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरताना कोणतीही चुकी होणार नाही आणि तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. ठीक आहे, कारण ह्या आधी बीएमसी एनएमसी ज्या भरती झाल्या त्या भरतीचे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी खूप जास्त चुका केल्या होत्या, कारण पूर्ण ॲडव्हर्टाईज न वाचता डायरेक्ट फॉर्म भरला. ठीक आहे, आणि मग चुका केल्या आणि मग माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट केल्या की सर आता काय करायचं. तर बघा, तुम्ही जर अशा काही चुका केल्या तर तुम्हाला काही ठिकाणी हे मॉडिफिकेशन करता येणार नाही किंवा तो फॉर्म एडिट करता येणार नाही. आणि एडिट करायचा जरी असेल तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर, तर तुम्हाला जवळपास 250 रुपये एवढी फी लागेल. ठीक आहे, त्यामुळे फॉर्म भरतानाच कोणी फॉर्म चुकवायचा नाही. ठीक आहे, जे असेल ते फायनल. तर चला बघूया कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याआधी सगळ्यांनी लक्षात घ्या की 22/2/2025 ही तुमची शेवटची डेट आहे. ठीक आहे, 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची. ठीक आहे, आणि फॉर्म भरला असेल आणि फक्त फी पेमेंट बाकी असेल तर त्याच्यासाठी 2 दिवस एक्स्ट्रा आहेत, त्यामध्ये तुम्ही फी ही भरू शकता. ठीक आहे, आणि पुढची महत्त्वाची डेट आहे ती 25 फेब्रुवारी ते 6 मार्च. ठीक आहे, ह्या डेटमध्ये तुम्ही फॉर्ममध्ये काही चुकी केली असेल तर तुम्ही एडिट करू शकता, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे रेल्वे बोर्ड चूज केलं आहे ते तुम्ही चेंज नाही करू शकत. ठीक आहे, आणि क्रिएट अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन भरलाय ती सुद्धा चेंज नाही करू शकत. ठीक आहे, समजलं. आता ह्या पोस्टसाठी एज क्रायटेरिया काय? एज तुमचं 18 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे, पण जे विद्यार्थी ओबीसी एनसीएल मध्ये जातात, ओबीसी नॉन क्रिमिलियर मध्ये, त्यांच्यासाठी 3 वर्ष हे अधिक एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे, एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे, आणि जे SC ST कम्युनिटीतून येतात त्यांच्यासाठी ते 5 वर्षाचं आहे. ठीक आहे, आता ह्या डेट आहेत तुमच्या रिलॅक्सेशनच्या. ठीक आहे, जे विद्यार्थी ओपन आणि EWS कॅटेगरीतनं त्यांचा जन्म हा 2 जानेवारी 1989 नंतर झालेला पाहिजे. ठीक आहे, ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅटेगरीसाठी 2186 ही आहे डेट. ठीक आहे, SC ST साठी 2184. ठीक आहे, आणि जी लोअर लिमिट आहे म्हणजे जर तुमचा जन्म हा 1/1/2007 नंतर झाला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, समजलं. आता जर तुम्ही SC ST OBC नॉन क्रिमिलियर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला अनरिझर्व वॅकन्सी किंवा ओपनमधनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला कुठलंही एज रिलॅक्सेशन किंवा कुठलाही सीट रिझर्वेशनचा हा फायदा होणार नाही. ठीक आहे, समजलं. पुढे आता फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे तो जो व्हॅलिड आणि ॲक्टिव्ह आहे, जो चालू आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, असं नाही झालं पाहिजे की मी आता ईमेल ID ओपन करतोय नवीन आणि मग मी तो 6 ते 7 महिन्यात विसरून जाईल. ठीक आहे, किंवा त्याचा पासवर्ड विसरेल, तर असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, कारण तुमचं जे कम्युनिकेशन होणार आहे ह्या पूर्ण भरतीमध्ये ते तुमचं मोबाईल नंबर आणि तुमच्या ईमेल ID वर होणार आहे. ठीक आहे, आणि ह्या दोघांपैकी एकही डिॲक्टिव्ह झाल्यानंतर तर तुमचं कम्युनिकेशन हे व्यवस्थित होणार नाही. ठीक आहे, समजलं. त्यामुळे जे पण भराल किंवा जो पण ईमेल ID नवीन क्रिएट कराल त्याचा पासवर्ड आणि तो ईमेल ID हा व्यवस्थित एका ठिकाणी लिहून घ्या. ठीक आहे, समजलं. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांनी हा एकच रेल्वे झोनला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, एकच RRBला फॉर्म हा अप्लाय करायचा आहे. असं नाही की मी 2-2 RRBला हा फॉर्म अप्लाय करतो. असं जर तुम्ही केलात तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल. ठीक आहे, दोन्हीही फॉर्म रिजेक्ट होतील, असं नाही की एकच फॉर्म रिजेक्ट होईल. ठीक आहे, समजलं. आणि तुम्हाला डिबार सुद्धा केलं जाईल, म्हणजे पुढच्या भविष्यातल्या भरती होतील त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. आता ह्याच पॉईंटमध्ये महत्त्वाचं बघा, 2 RRB मुंबईसाठी आहेत. ठीक आहे, एक वेस्टर्न रेल्वे आहे आणि एक सेंट्रल रेल्वे आहे. तर ह्यामधलं तुम्हाला एकच कुठल्या तरी RRBला अप्लाय करता येईल. ठीक आहे, असं नाही की दोन्ही मुंबईचे आहेत म्हणून मी दोन्ही ह्याला अप्लाय करतो. ठीक आहे, समजलं. पुढे आता इथे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जे रेल्वे सिलेक्शन बोर्ड करणार ते तुमचं फायनल असेल. ठीक आहे, एकदा जे सिलेक्ट करणार ते तुमचं फायनल असेल. त्यामुळे तुम्ही हे जे पोस्ट आहेत त्या व्यवस्थित बघून घ्या की तुम्हाला कुठल्या पोस्टमध्ये फॉर्म फिलअप करायचा आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा, आता हा मुद्दा मी तुम्हाला वरती सांगितला की तुम्हाला फॉर्ममध्ये मॉडिफिकेशन किंवा एडिट करण्यासाठी फक्त 6/3/2025 पर्यंत हा वेळ भेटेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रेल्वे बोर्ड चेंज करू शकत नाही आणि ईमेल ID मोबाईल नंबर वगैरे हे क्रिएट फॉर्ममध्ये तुम्ही टाकणार ते सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे, पुढे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 250 रुपये हे नॉन रिफंडेबल भरावे लागतील जर फॉर्म एडिट करायचा असेल तर, आणि ती विंडो 25/2 ते 6/3 पर्यंत आहे. ठीक आहे, एडिट करण्याची. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो काय असेल तो हा मेडिकल फिटनेस आहे. ठीक आहे, कारण विद्यार्थी काय करतात तर मेडिकल फिटनेस हा पॉईंट बघत नाहीत, फक्त डायरेक्ट फॉर्म भरतात, डायरेक्ट पोस्ट भरतात
आणि मग एक्झामसाठी मेहनत करतात आणि एक्झाम क्रॅक करून मेडिकलपर्यंत पोहोचतात, पण मेडिकलला मग रिजेक्ट होतात. ठीक आहे. आता हे माझ्या बाबतीत झालंय. ठीक आहे. मी लोको पायलटची एक्झाम ही 2019 साली पास केली होती. मेडिकलपर्यंत पोहोचलो होतो, पण मला चष्मा असल्यामुळे किंवा स्पेक्स यूज करत असल्यामुळे मला तिथे रिजेक्ट व्हावं लागलं होतं. ठीक आहे. त्यामुळे कोणीही जे मेडिकल स्टँडर्ड्स दिले आहेत ते न बघता फॉर्म हा भरायचा नाही आहे. मी तुम्हाला व्यवस्थित पुढे सांगतो की काय काय मेडिकल स्टँडर्ड्स आहेत. ठीक आहे. तर बघा, त्यांनी इथे सुद्धा तेच दिलं. बी मेडिकली अनसुटेबल फॉर ऑप्टेड पोस्ट ॲट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट, अल्टरनेटिव्ह अपॉइंटमेंट शाल नॉट बी गिवन. म्हणजे तुम्ही जर एखाद्या पोस्टसाठी जर मेडिकली अनफिट असाल तर तुम्हाला दुसरी पोस्ट ही चेंज करून दिली जाणार नाही. ठीक आहे. पुढे आता जे SC ST OBC EWS EBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ज्यांना फीमध्ये कन्सेशन आहे आणि रिझर्वेशन आहे किंवा एज रिलॅक्सेशन आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची डेट ही फॉर्म क्लोज होण्याची डेट आहे. ठीक आहे. कारण त्या डेट नंतर तुम्ही काही चेंजेस करू शकणार नाही ह्यामध्ये. ठीक आहे. किंवा हे कन्सेशन रिझर्वेशन घेऊ शकणार नाही. त्यामुळे फॉर्म भरताना हा व्यवस्थित भरा. ठीक आहे. पुढे आता आपण डॉक्युमेंट्स बद्दल बोलूया. ठीक आहे. तर तुमची जी सगळी डॉक्युमेंट्स आहेत ती एकतर इंग्लिशमध्ये हवीत किंवा हिंदीमध्ये हवीत. ठीक आहे. जर तुमचं कुठलंही डॉक्युमेंट्स मराठीमध्ये असेल तर तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं हे ट्रान्सलेशन करायचं आहे आणि ती सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. ठीक आहे. तेव्हाच ते लिगल मानलं जाईल. ठीक आहे. समजलं. आता जे विद्यार्थी SC ST OBC NCL EWS आणि जे दुसरे आहेत एक्स सर्व्हिसमेन, पर्सन विथ डिसॅबिलिटीज, ह्यांच्यासाठी काही सर्टिफिकेटचे फॉर्मॅट हे ॲडव्हर्टाइजमेंटच्या शेवटी दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते त्याच फॉर्मॅटमध्ये हवेत. ठीक आहे. असं नाही की तुमचा फॉर्मॅट काहीतरी वेगळा असेल रेल्वेने दिलेल्या फॉर्मॅटपेक्षा, तर मग तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते तुमचं ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. त्यामुळे जो फॉर्मॅट आहे तो शेवटचा बघायचा. मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. ठीक आहे. कारण भारत सरकारच्या जॉबसाठी जे सर्टिफिकेट्स येतात ते वेगळे येतात. ठीक आहे. ते वेगळे बनवायचे असतात. तर तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेट्स हे बनवायचे आहेत. ठीक आहे. समजलं. आणि ते फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट जर तुमचे रेडी असतील तरच तुम्हाला हा फॉर्म पुढे भरायचा आहे. ठीक आहे. अदरवाईज मग ओपनमधनं फॉर्म भरा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, तुमची जी पण सर्टिफिकेट्स असतील, म्हणजे काय तर 10चं पासिंग सर्टिफिकेट वगैरे, त्यावर तुमची जी डेट आहे रिझल्टची ती त्याच्यावर मेन्शन पाहिजे. ठीक आहे. कारण ही डेट तुम्हाला फिल करायची आहे फॉर्ममध्ये आणि मग तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला ती डेट ही त्यांना दाखवायची आहे. ठीक आहे. सेम असंच ITI NCTVT सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा हे लागू आहे. ठीक आहे. समजलं. आणि ही डेट तुमची ही फॉर्म क्लोज होण्याच्या आधीची पाहिजे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी ITIच्या बेसवर फॉर्म भरत असतील त्यांच्याकडे जर पासिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला त्या ऑल सेमिस्टरच्या ह्या मार्कशीट ह्या दाखवायच्या आहेत. ठीक आहे. समजलं. पुढे आता तुमच्या एक्झामच्या कुठल्या कुठल्या स्टेजेस असणार आहेत, तर पहिली तुमची CBT होईल. ठीक आहे. म्हणजे एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल जी की ऑब्जेक्टिव्ह टाईपची असेल. ठीक आहे. त्यानंतर तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल. त्यामुळे जे विद्यार्थी फिजिकली फिट आहेत ते सुद्धा त्यांनी बघायचं आहे, तरच फॉर्म हा भरायचा आहे. ठीक आहे. आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन. ठीक आहे. तर ह्या फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये काय काय विचारलं जाते हे मी पुढे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर जर फिट असाल तरच फॉर्म भरा. ठीक आहे. पुढे आता इथे त्यांनी दिलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुम्ही जी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जी इन्फॉर्मेशन टाकणार आहेत ती इन्फॉर्मेशन आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जेव्हा जाल तेव्हा जे सर्टिफिकेट घेऊन जाल ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते इन्फॉर्मेशन ही मॅच झाली पाहिजे. ठीक आहे. जर मॅच झाली नाही तर तुम्हाला तिथेच रिजेक्ट करण्यात येईल. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन भरताना ज्या विद्यार्थ्यांची लहानशी चुकी झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलं तर फॉर्म हा दुसऱ्या ह्याच्यातून भरला. ठीक आहे. आणि त्यांच्या निदर्शनास जर तसं आलं तर तुम्हाला RRB ही पूर्णपणे तिकडेच तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करेल. ठीक आहे. आणि तुमच्या फ्युचर एक्झाम म्हणजे ज्या पुढच्या एक्झाम होतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला रिजेक्ट करेल. ठीक आहे. डिबार करेल. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला तुमचं जे नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचे, ती तुमच्या SSC सर्टिफिकेटवर जी डेट असेल आणि नाव असेल तीच तुम्हाला ही फिल करायची आहे. पण जे विद्यार्थी ITI NSC झालेले आहेत किंवा त्यांच्याकडे ते क्वालिफिकेशन असेल तर तुमच्या ज्या सर्टिफिकेटवर तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नेम चेंज आहे म्हणजे 10च्या सर्टिफिकेटवर वेगळं नाव आहे आणि जी बाकीची डॉक्युमेंट्स आहेत आताची तुमचं आत्ताचं जे नाव आहे त्याच्यामध्ये काही वेगळा स्पेलिंग आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तिथे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचं जे आताचं नाव आहे ते तुम्हाला ते टाकायचं आहे, जे तुमचं स्पेलिंग आहे ते. ठीक आहे.
पण जर अशी केस असेल तर तुम्हाला हे गॅझेट नोटिफिकेशन किंवा एखादं लिगल डॉक्युमेंट्स हे तुमच्याकडे असलं पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना. ठीक आहे, समजलं? म्हणजे ते तुमचे 10चं जे सर्टिफिकेट असेल ज्याच्यावर नाव हे आधीचं आहे ते तुमचं व्हॅलिड होईल. ठीक आहे, समजलं? पुढे आता जे विद्यार्थी आधी RRBच्या एखाद्या एक्झाममध्ये डिबार झालेले आहेत किंवा ज्यांना PSU स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट अशा नोकरीमधनं डिसमिस केलेलं आहे असे विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाहीत. ठीक आहे, समजलं? पुढे आता जे तुम्हाला RRB चूज करायचं ते मी आधीच सांगितलंय की तुम्हाला व्यवस्थित चूज करायची आहे. कारण तुम्हाला जर ट्रान्सफर हवी असेल तुमच्या होम ठिकाणी तर कमीत कमी 5 ते 10 वर्ष ही तुमची सर्व्हिस झाली पाहिजे. ठीक आहे, समजलं? म्हणजे कोणालाही लगेच ट्रान्सफर हे भेटणार नाही. पुढे आता जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीतील आहेत त्यांच्यासाठी एक्झामला येताना स्लीपर क्लासचा पास हा रेल्वेकडनं भेटत असतो. ठीक आहे, फक्त तुम्हाला ते ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आपण भरणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचं असते की तुम्ही आहेत त्या कॅटेगरीतले का नाही आणि तुमच्याकडे त्याचं व्हॅलिड डॉक्युमेंट पाहिजे SC किंवा ST कॅटेगरीचं. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल एक्झामच्या दिवशी तेव्हा तुम्हाला ते कॉल लेटर सोबत तुमचा तो स्लीपर क्लासचा पास सुद्धा तुम्हाला तिथे भेटेल. ठीक आहे, आणि तो पास कॅरी करताना तुम्हाला त्याच्यासोबत तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा कॅरी करायचं आहे. म्हणजे जेव्हा तिकीट कलेक्टर येईल तेव्हा तुम्हाला ते त्यांनी मागितलं तर ते तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, पण जर तुमच्याकडे ते नसेल त्यावेळेला तर तुम्हाला एक्झाममधनंच रिजेक्ट केलं जाऊ शकते एक्झाम देण्यापासून. ठीक आहे, TC तुमच्यावर कारवाई करू शकतो. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचा जो मेडिकल स्टँडर्ड असतो तो म्हणजे काय तर तुमच्या डोळ्यांचा. ठीक आहे, तर तुम्हाला हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे, तर जे विद्यार्थी चष्मा यूज करत असतील त्या विद्यार्थ्यांनी शक्यतो A कॅटेगरीचे ज्या पोस्ट आहेत त्या भरणं टाळावं. म्हणजे त्याचा क्रम हा शेवटी लावा. तुमचा पुढचा पहिला जो क्रम असेल तो तुमचा बाकीचे ज्या कॅटेगरी B आणि C असेल तो असेल. ठीक आहे, पण मी सांगेल तुम्हाला आधी फॉर्म भरण्याच्या आधी डॉक्टरकडे जायचं आहे डोळ्यांच्या आणि त्यांना डोळ्यांचं मेडिकल स्टँडर्ड दाखवायचं आहे. ठीक आहे, आणि ते तुम्हाला तेव्हा सांगतील की तुम्ही कुठल्या कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल आहात. ठीक आहे, कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांनी लेसिक सर्जरी केली आहे त्या विद्यार्थ्यांनी A2 आणि A3 म्हणजे A कॅटेगरीच्या पोस्ट कुठल्याच भरायच्या नाही आहेत. ठीक आहे, कारण ही कॅटेगरी जी असते A ची कॅटेगरी ही डोळ्यांच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट असते. ठीक आहे, तर असे विद्यार्थी हे B1 B2 C1 C2 अशा कॅटेगरीसाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, पण ज्यांची रेसिक सर्जरी झाली आहे तशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत डोळ्यांच्या बाबतीत किंवा सर्जरीच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही पाहिजे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम नाही पाहिजे. ठीक आहे, आणि तुमची लेसिक सर्जरी जी आहे ती फॉर्म भरण्याच्या डेटच्या आधीच्या 1 वर्ष आधीची पाहिजे. ठीक आहे, तर असं नाही की तुम्ही आता फॉर्म भरताय आणि मी परत लेसिक सर्जरी जाऊन करतो. ठीक आहे, कारण तुम्हाला तसं ते सर्टिफिकेट हे तुम्हाला इश्यू करून घ्यायचं आहे तुमच्या जे स्पेशालिस्ट आहे जिथनं तुम्ही ऑपरेशन केलं आहे त्यांच्याकडनं की तुमची जी सर्जरी झाली आहे ती 1 वर्षा आधी झाली आहे. ठीक आहे, पुढे हा एक पॉईंट आहे रेसिडियल कॉर्नियल थिकनेस जो की 425 मायक्रॉनपेक्षा हा कमी पाहिजे. आता हे जे मेडिकल टर्म्स आहेत हे तुम्ही तुमची जी लेसिक सर्जरी झाली आहे त्या डॉक्टरकडनं कन्फर्म करू शकता. ठीक आहे, आणि मग कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म हा फिल करायचा आहे. आता कुठले कुठले मेडिकल स्टँडर्ड्स आहेत तर A2 A3 B1 B2 आणि C1 C2 हे जे आता पोस्ट आहेत त्यांच्यासाठी मेडिकल स्टँडर्ड्स आहेत. तर ज्यांचा चष्मा आहे जे लोक चष्मा यूज करतात त्या लोकांनी डोळ्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरना दाखवायचं आहे आणि हे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन जायचा आणि त्यांना दाखवा मी कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये ॲप्लिकेबल आहे ते तुम्हाला ते लोक सांगतील. ठीक आहे, डॉक्टर लोक की तुम्ही इथे फॉर्म भरू शकता इथे फॉर्म भरू शकता का इथे फॉर्म भरू शकता. तर ते तुम्हाला डॉक्टरकडनं आधी चेक करायचं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल स्टँडर्ड आहे. बघा मी माझ्या बाबतीतला एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. मला ह्याच्यामुळेच रिजेक्ट केलं गेलं होतं. मी A1 कॅटेगरीसाठी माझा चष्मा होता. A1 कॅटेगरीची LPची पोस्ट असते त्याच्यामध्ये मला ते रिजेक्शन भेटलं होतं. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईस करेल की जे विद्यार्थी चष्मा यूज करत आहेत त्या लोकांनी A1 कॅटेगरीमध्ये हा फॉर्म किंवा A1 A2 कॅटेगरीचे जे आहेत पोस्ट त्या शेवटी भरायचे आहेत. ठीक आहे, आणि ज्या ह्या कॅटेगरी आहेत त्या तुम्ही वरती ठेवू शकता C1 C2 B1 B2. आता C1 C2चं खूप सोपं असते मेडिकल स्टँडर्ड्स म्हणजे चष्म्यासाठी काहीच एवढं टेन्शन नाही आहे. पण B1 B2 मध्ये थोडंफार असते. ज्यांना जास्त नंबरचा चष्मा आहे त्यांना तो प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, तर तुम्ही हे डॉक्टरकडे जाताना घेऊन जा. ठीक आहे, पुढे आता ह्या तुमच्या 14 पोस्ट आहेत. ठीक आहे, तुम्ही ज्या RRBला फॉर्म भरत आहात त्या RRB मध्ये कुठल्या पोस्ट आहेत त्या पोस्टनुसार तुमचं मेडिकल स्टँडर्ड हे चेक करा. त्या पोस्टबद्दल माहिती घ्या.
की कुठली पोस्ट तुम्हाला सगळ्यात वरती ही टाकायची, 1 नंबरला टाकायची आहे, 2 नंबरला टाकायची आहे आणि मग खालती कुठली टाकायची आहे. ठीक आहे. आता ह्या 14 पोस्टमध्ये फक्त 2 पोस्ट आहेत, त्यांना A कॅटेगरीचं मेडिकल स्टँडर्ड आहे. ठीक आहे. पॉइंट्समन आणि असिस्टंट ट्रॅक मशीन. तर विद्यार्थ्यांनी, चष्म्यावाल्या विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित भरा. ठीक आहे. आणि इथे बघा मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुमचं 10th पास किंवा ITI किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हे पाहिजे. ठीक आहे. जे NCTVTने दिलेलं असेल. ठीक आहे. पुढे आता ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये त्यांना अप्रेंटिस म्हणून कन्सिडर केलं जात नाही. ठीक आहे. किंवा अशा विद्यार्थ्यांनी कुठे ग्रॅज्युएट ॲक्ट ऑफ अप्रेंटिसशिप म्हणजे कुठे अप्रेंटिसशिप केली असेल ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना सुद्धा अप्रेंटिसशिपमध्ये कन्सिडर केलं जात नाही. तर त्यांना अप्रेंटिसचे कुठलेही फायदे भेटणार नाही. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी फक्त 10thच्या बेसवरच फॉर्म भरायचा आहे. पुढे आता जे विद्यार्थी पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहे, फिमेल आहेत, ट्रान्सजेंडर आहेत किंवा एक्स सर्व्हिसमेन आहेत आणि जे विद्यार्थी SC ST मायनॉरिटी कम्युनिटीतून येतात किंवा ज्यांचं EBC आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ही 250 रुपये फी आहे फक्त. ठीक आहे. आणि हे 250 रुपये सुद्धा तुम्हाला नंतर रिफंड केले जातील. ठीक आहे. पण जे विद्यार्थी OBC, EWS किंवा ओपन कॅटेगरीतले आहेत त्यांना किती आहे तर 500 रुपये फी आहे. त्याच्यातले तुम्हाला 400 रुपये हे रिटर्न केले जातील. ठीक आहे. समजलं. तर ह्यामध्ये जे EBCचे विद्यार्थी असतील त्यांना जर तो लाभ घ्यायचा असेल फी कन्सेशनचा तर तुम्हाला ते सर्टिफिकेट सुद्धा दाखवायचं आहे. ठीक आहे. पुढे तर बघा जे EBC विद्यार्थी आहेत मी सांगितलं होतं की तुम्हाला सर्टिफिकेट दाखवायचं आहे त्यांना ह्या 4 लोकांकडनं ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे किंवा तुमचं BPL कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालू शकते किंवा ते रेल्वेकडनं इज्जत MST भेटते ते सुद्धा चालू शकते. ठीक आहे. तर तुम्ही हे व्यवस्थित वाचा आणि मग ते कन्सेशन घ्या. आणि जे असं EBCचं सर्टिफिकेट बनवतील त्या EBC विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी ही तुमच्या EBC कॅटेगरीपेक्षा वेगळी कॅटेगरी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त फी कन्सेशनमध्ये सूट आहे. ठीक आहे. तुम्हाला कुठलंही रिझर्वेशन नाही EBC वाल्यांना. समजलं. पुढे तर बघा इथे त्यांनी तेच दिलेलं आहे. ठीक आहे. आता SC ST OBC नॉन क्रिमिनल आणि EWS कॅटेगरी विद्यार्थ्यांना ज्यांना रिझर्वेशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी तुमचं ते एन्श्युअर 1, एन्श्युअर 2 आणि एन्श्युअर 3 असे तुमचे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट आहेत. ते सर्टिफिकेटचे फॉर्मॅट हे घ्यायचे आहेत आणि त्याच फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेट हे बनवायचं आहे. ठीक आहे. तर ते फॉर्मॅट हे ॲडव्हर्टाईजच्या शेवटी त्यांनी दिलेलं आहे. मी पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आणि OBC NCL जे कॅन्डिडेट असतील ते असे सर्टिफिकेट जे बनवून घेतील त्यांच्यामध्ये ते हे वाक्य पाहिजे. दिस इज ऑल्सो टू सर्टिफाईड दॅट शी अँड नॉट बिलॉंग टू द पर्सन सेक्शन क्रिमिलियर. ठीक आहे. आणि हे पुढचं जे पूर्ण वाक्य आहे ते तुमचं चेक करून घ्या की तसं आहे का नाही तुमच्या सर्टिफिकेटमध्ये. ठीक आहे. तरच ते व्यवस्थित व्हॅलिड आहे. ठीक आहे. आणि जे OBCचे असे NCLचे कॅन्डिडेट असतील त्यांना मग नंतर ते सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा द्यायचं आहे. तो सुद्धा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. पुढे आता इकॉनॉमिक विकर सेक्शनवाल्यांनी सुद्धा तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते ह्या लोकांकडनं बनवू शकता तुम्ही आणि ते फायनान्शियल इयर 2023-24चं पाहिजे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना EWS मधनं आता सर्टिफिकेट बनवायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी हे पॉईंट कन्सिडर करा. ठीक आहे. आणि तुम्हाला व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट सुद्धा दाखवायचं आहे. ठीक आहे. व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ठीक आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमचं सर्टिफिकेट असेल तरच फॉर्म भरा. ठीक आहे. पुढे आता जे विद्यार्थी पर्सनल विथ डिसेबिलिटीज आहेत त्या विद्यार्थ्यांना फिजिकल एक्झाम आहे ती त्यांना द्यायची नाही आहे. त्यांच्यामधनं त्याला सूट आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिस केलेली आहे ITI वाल्यांनी ठीक आहे तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फिजिकल इफिशियन्सी टेस्टमधनं सूट आहे. ठीक आहे. तुम्हाला द्यायची नाही आहे. फक्त जे 10च्या बेसवर भरतील त्यांनाच ती द्यायची आहे. ठीक आहे. तर काय असते ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट तर जे पुरुष कॅन्डिडेट आहेत त्यांना 35 किलो वजन हे घेऊन 100 मीटर हे 2 मिनिटात पळायचं असते. ठीक आहे. आणि विदाऊट वजन तुम्हाला 1000 मीटर हे 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये पूर्ण करायचं असते. ही आहे पुरुषांसाठी मेडिकल टेस्ट. ठीक आहे. फिजिकल मेडिकल टेस्ट. आणि फिमेलसाठी किंवा महिलांसाठी 20 kg हे तुम्हाला खांद्यावर किंवा 20 kg हे वजन घेऊन तुम्हाला 100 मीटर 2 मिनिटात पळायचं असते. आणि 1000 मीटर हे तुम्हाला 5 मिनिटं आणि 40 सेकंदात पळायचं असते. ही आहे फिमेल कॅन्डिडेटची फिजिकल टेस्ट. ठीक आहे. आता हे जर टेस्टमध्ये तुम्ही व्यवस्थित असाल फिजिकली व्यवस्थित असाल तरच फॉर्म हा भरायचा आहे. ठीक आहे. अदरवाईज मग तुम्ही एक्झाम क्रॅक करणार आणि मग ते फिजिकलला बाहेर होणार. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच व्यवस्थित बघा तुम्ही जर असाल फिजिकली फिट तरच फॉर्म भरा. पुढे
आता तुमचं ऍप्लिकेशन इनव्हॅलिड किंवा रिजेक्ट कधी होईल, तर बघा मी फोटोच्या बाबतीत सांगतो पहिल्यांदा, ठीक आहे. तर फोटो हा तुमचा आताचा पाहिजे, म्हणजे आता काढलेला फोटो पाहिजे. असं नाही की 2 वर्षापूर्वी मी फोटो काढलाय तोच मी हा इथे अपलोड करतो, ठीक आहे. तर तुम्हाला फोटो हा फोटोग्राफरकडनं व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्याचं बॅकग्राऊंड आहे ते तुमचं व्हाईटच पाहिजे. व्हाईट सोडून दुसरा कुठलंही बॅकग्राऊंड असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल. त्यामुळे फोटो हा आत्ता व्यवस्थित काढून घ्या. त्याची डिजिटल प्रिंट मागा फोटोग्राफरकडे आणि त्याच्याकडे फिजिकल फोटो सुद्धा मागा. जवळपास 15-20 चांगले फोटो घेऊन ठेवा, कारण तुम्हाला फोटो हे नंतर आवश्यक असतात. जर तुम्ही ही डिजिटल प्रिंट घालवली तर तुम्हाला हे सेम फोटो भेटणार नाहीत पुढे, ठीक आहे. आणि मग तुम्हाला परत प्रॉब्लेम येईल. त्यामुळे डिजिटल प्रिंट ही तुम्ही त्याच्याकडे मागा, व्यवस्थित ईमेल थ्रू मागा आणि तुम्ही सेव्ह करून ठेवा व्यवस्थित ईमेलवर. म्हणजे भविष्यात जर तुम्हाला एक्स्ट्रा फोटोची गरज पडली तर तुम्ही त्याच्यानुसार प्रिंट करू शकता, ठीक आहे. आणि तुम्हाला आता फिजिकल फोटो सुद्धा घ्यायची आहेत 15-20, ठीक आहे. तर फोटो कसा असावा ह्याबद्दल मी इन डिटेल पुढे परत एकदा सांगणार आहे फॉर्म भरताना, ठीक आहे. पुढे आता हे पुढचे जे पॉईंट आहेत इनव्हॅलिड होण्याची किंवा तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होण्याची, त्याबद्दल मी फॉर्म भरताना व्यवस्थित तुम्हाला सांगणारच आहे, ठीक आहे. पुढे आता हे आहे तुमचं फॉर्मॅट ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. तर ह्या फॉर्मॅटची तुम्ही प्रिंट घ्या आणि तुमचं जे पण जिल्हा कार्यालय असेल तिथे जा, त्यांना हे व्यवस्थित सांगा की मला ह्याच्यासाठी फॉर्म हवा आहे, की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबसाठी मला फॉर्म हवा आहे. तर त्यासंबंधित तुम्हाला ते फॉर्म हे प्रोव्हाइड करतील, ठीक आहे. तो फॉर्म भरा आणि तुम्हाला 22 फेब्रुवारीपर्यंत ते भेटण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे, किंवा व्यवस्था करा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही ओबीसी एनसीएल सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेबल हॉल, ठीक आहे. पण ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे आणि त्यांचं सर्टिफिकेट हे 22 तारखेपर्यंत व्हॅलिड नसेल तर तुम्हाला ओबीसी कॅटेगरीमधनं फॉर्म हा भरता येणार नाही, ठीक आहे. समजलं. आता हा आहे कास्ट सर्टिफिकेट SC ST कॅन्डिडेटसाठी, ठीक आहे. तर हा फॉर्मॅट तुम्ही SC ST कॅन्डिडेट्सनी घ्या आणि मग असं सर्टिफिकेट बनवून घ्या, ठीक आहे. पुढे आता हे आहे सेल्फ डिक्लेरेशन, जे मी मागे बोललो होतो, जे ओबीसी नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांना भरून द्यायचं असते. सेल्फ डिक्लेरेशन आहे, तुमची सही येणार, बाकी काय ते कोणाकडनं भरायचं नसते. त्यामुळे तुम्हाला फक्त ह्याची ती प्रिंट घ्यायची आहे, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला ते होऊन जाईल, ठीक आहे. पुढे आता EWS कॅन्डिडेट त्यांना ते इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याचा फॉर्मॅट जो आहे तो हा आहे, ठीक आहे. तर तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं सर्टिफिकेट बनवून घ्या, ठीक आहे. पुढे हे आहे EBC साठी इन्कम सर्टिफिकेट. तुम्हाला जर फी कन्सेशनमध्ये सूट हवी असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट असं बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता आपण बघूया की स्टेप बाय स्टेप फॉर्म हा कसा भरायचा आहे, ठीक आहे. जी मी तुम्हाला आधी इन्फॉर्मेशन सांगितली ती तुमच्याकडे जर रेडी असेल तर, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला RRBच्या वेबसाईटवर यायचं आहे. आता ही जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे. तर तुम्हाला ह्या RRBच्या वेबसाईटवर यायचं आहे. तिथे तुम्हाला अप्लायमध्ये क्रिएट अकाउंट करायचं आहे, जर तुम्ही आधी कुठलीही एक्झाम दिली नसेल तर. पण जर तुम्ही आधी कुठलीही रेल्वेची एक्झाम दिली आहे किंवा फॉर्म भरला आहे NTPC साठी वगैरे तर तुमच्याकडे ऑलरेडी एक अकाउंट आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला आधी अकाउंट क्रिएट करायचं आहे, मग तुम्हाला पासवर्ड आणि तुमचा युजर ID भेटून जाईल, ठीक आहे. तर नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी इथे क्लिक करा क्रिएट ॲन अकाउंट. नंतर तुमचं हे पेज ओपन होईल, ठीक आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची नॅशनॅलिटी टाकायची आहे, इथे क्लिक करा, तुमचं जे इंडिया आहे ते येईल, ठीक आहे. पुढे आता इथे तुम्हाला जे नाव फिल करायचं आहे ते मी सांगितलं आहे की 10thच्या मार्कशीटवर जे आहे तेच नाव तुम्हाला फिल करायचं आहे आणि तेच नाव तुम्हाला परत इथे टाईप करायचं आहे, ठीक आहे. कोणीही कॉपी पेस्ट करायची नाही, कारण कॉपी पेस्ट ही होणार नाहीये, तुम्हाला टाईप करायचं आहे तुमच्या हाताने, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ITI NCTVT आहे त्या लोकांनी तुमचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरचं नाव हे इथे फिल करायचं आहे, ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चेंज आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे यस करा, ठीक आहे. आणि तुमचं जे नावामधलं चेंज नाव आहे ते तुम्हाला इथे फिल करण्यासाठी येईल, ते फिल करा, ठीक आहे. आणि त्याच्या संबंधी तुमच्याकडे हे गॅजेट हवं आणि गॅजेट हे 22 तारखेच्या आत तुम्हाला ते लिगल डॉक्युमेंट्स किंवा गॅजेट हे बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे. पुढे आता इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, इथे तुम्हाला तीच डेट ऑफ बर्थ ही पुढे टाकायची आहे DDMMYYYY ह्या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. पुढे आता इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं, तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, ट्रान्सजेंडर आहात का काय आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सेम तुम्हाला इथे सुद्धा सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. पुढे आता जे तुमचं वडिलांचं नाव आहे ते तुमच्या परत 10च्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे, ठीक आहे. परत ते इथे रिटाईप करायचं आहे सेम टू सेम, ठीक आहे. पुढे
आईचं नाव सुद्धा तुम्हाला इथे फिल करायचं आहे. जर आईचं नाव मेन्शन असेल सर्टिफिकेटवर तर तसंच सेम मेन्शन करा. अदरवाईज कुठल्याही डॉक्युमेंट्सवर तुमच्या आईचं नाव असेल ते तसंच्या तसं मेन्शन करा. ठीक आहे. सेम तुम्हाला इथे रिटाईप करायचं आहे आईचं नाव. पुढे आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे व्हॅलिड तुमचा जो चालू ईमेल आयडी आहे तो टाकायचा आहे, जो की तुमच्या पूर्ण भरती प्रक्रियेवेळी जो व्हॅलिड असला पाहिजे. ठीक आहे. असं नाही विसरतोय मी काहीतरी पासवर्ड वगैरे तर तसं चालणार नाही. ठीक आहे. तर तो इथे टाका आणि मग जनरेट ईमेल फ्रॉम OTP इथे क्लिक करा. तुम्हाला एक OTP येईल त्या ईमेल ॲड्रेसवर जा. तो OTP इथे फिल करा आणि व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो चालू आहे तो आणि परत सेम जनरेट मोबाईल OTP करा. तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज येईल, तो OTP टाका इथे आणि तुमचं परत व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आधार व्हेरिफिकेशनचा आहे. आता आधार व्हेरिफिकेशन हे तुम्हाला एक्झामच्या वेळेस सुद्धा केलं जाते. ते स्मूथ हवं म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, तर इथे तुमचा आधार ID टाका, तुमचा जनरेट OTP करा आधारचा आणि तो तिथे परत फिल करा. ठीक आहे. तुम्हाला तो मेसेज येईल OTP, तो इथे फिल करा आणि मग व्हेरीफाय करा. ठीक आहे. पुढे हा चेकबॉक्स तुम्हाला चेक करायचा आहे. तुमचा एक पासवर्ड बनवायचा आहे, ज्या पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर आला पाहिजे, एक स्मॉल लेटर आला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ वगैरे असा स्पेशल कॅरेक्टर असते ते आलं पाहिजे आणि एक नंबर आला पाहिजे. ठीक आहे. तर असा तुम्ही पासवर्ड तयार करा आणि तोच पासवर्ड इथे कन्फर्म करा. ठीक आहे. तर हा पासवर्ड तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे कुठेही तुम्ही विसरता कामा नये, नाहीतर पासवर्ड तुम्ही विसराल आणि लॉग इन करता येणार नाही. ठीक आहे. आणि मग पुढे प्रॉब्लेम येईल. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला इथे रोबोट नाही म्हणून तुम्हाला इथे टिक करायचं आहे. ठीक आहे. आणि व्यवस्थित परत एकदा रिचेक करायचं आहे, जी माहिती भरली आहे कुठे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का. कारण ह्यानंतर जी तुम्ही इन्फॉर्मेशन भरली असेल, ईमेल ID चुकला असेल, काहीही चुकलं असेल, नाव चुकलं असेल तर ती तुम्हाला एडिट करता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म एकदा चेक करा. मी परत एकदा सांगतो, व्यवस्थित चेक करा. त्यानंतरच इथे क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड आणि तुमचा जो युजर ID आहे तो जनरेट होईल. तो तुम्हाला ईमेलवर आणि मेसेजवर भेटेल. ठीक आहे. तोच तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि इथे टिक करायची आहे. ठीक आहे. आणि मग लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे येणार. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे. तर परत एकदा तुम्ही जनरेट आधार OTP वर क्लिक करा. जो OTP येईल तुमच्या मोबाईलवर तो इथे फिल करा. इथे चेकबॉक्स चेक करा आणि व्हेरीफाय करून घ्या आधार. ठीक आहे. पुढे आता हे तुमचं अकाउंट हे क्रिएट झालं आहे RRB वर. ठीक आहे. म्हणजे भविष्यात कुठल्याही भरती येतील त्या तुम्हाला इथूनच ह्या अकाउंट थ्रूच भरायच्या आहेत. ठीक आहे. आता इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे क्लिक करायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला रेल्वेने काढलेल्या ज्या ज्या पोस्ट आहेत चालू आता त्या तुम्हाला दिसतील. आता तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर 2 पोस्ट ह्या चालू आहेत. ठीक आहे. त्यामधली जी वरची पोस्ट आहे सेन नंबर 8/2024 ही तुमची ग्रुप D ची पोस्ट आहे. ठीक आहे. जी तुम्ही आता भरत आहात. ठीक आहे. तर इथे तुम्हाला तुमचं RRB जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आता हे सुद्धा तुम्हाला एकदा सिलेक्ट करता येईल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. त्यामुळे जे RRB सिलेक्ट कराल ते तुमचं फायनल करा. ठीक आहे. तर ते सिलेक्ट करा आणि आय एम नॉट करंटली डिबार्ड बाय IRRC इथे चेकबॉक्स हा चेक करा. ठीक आहे. आणि नेक्स्ट बटनवर हे तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पुढे आता तुम्ही ह्या पेजवर याल. ठीक आहे. तुम्हाला पर्सनल डिटेल्स हे टाकायचे आहेत. तर तुम्हाला इथे जे ग्रे दिसतात, ग्रे फील्ड, इथे काहीच भरायचं नाही. इथे आपोआप तुमची जी आधी माहिती भरली आहे ती ऑलरेडी इथे येईल. ती फक्त व्हेरीफाय करा. फक्त तुम्हाला भरायचं काय आहे इथे, तर तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का, येस ऑर नो जे काय असेल ते टाका. रिलिजन टाका, मदर टंग टाका. ठीक आहे. तुमची मातृभाषा टाका आणि तुमची चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन म्हणजे कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ती टाका. मराठी असेल मराठी, इंग्लिश असेल इंग्लिश, हिंदी असेल हिंदी. ठीक आहे. पुढे आता इथे तुम्हाला परमनंट विजिबल मार्क म्हणजे तुमच्या अंगावर जी पण आयडेंटिफिकेशन मार्क असेल, उदाहरणार्थ तीळ वगैरे असेल तर तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी जर मार्क असेल ती सुद्धा तुम्हाला इथे टाकायचीच आहे. ठीक आहे. तर जे काही असेल विजिबल मार्क ते टाका. ठीक आहे. टाईप करून टाका. पण फक्त एकच जर मार्क असेल तर मग एकच टाका आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिहा नो परमनंट मार्क्स ऑन माय बॉडी. ठीक आहे. पुढे आता इथे तुम्हाला कम्युनिटी टाकायची आहे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी OBC क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये येत असतील की ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही आहे पण ते OBC आहेत. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी ही मेन्शन करायची आहे. ठीक आहे. नाहीतर असं नाही की मला ओपनमधनं फॉर्म भरायचा आहे म्हणून मी इथे कम्युनिटी मेन्शन करत नाही. ठीक आहे. तुम्हाला इथे कम्युनिटी मेन्शन करायची आहे.
पण इथे त्याच्या खालती जो ऑप्शन आहे की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर इथे तुम्हाला नाही लिहायचं आहे. ठीक आहे. डू यू कम अंडर ओबीसी नॉन क्रिमिनल कॅटेगरी, तर नो. पण ज्यांच्याकडे असेल सर्टिफिकेट त्यांनी यस करा आणि तुमचं जे कास्ट आहे तिचं नाव इथे व्यवस्थित लिहा. ठीक आहे. जे तुमच्या सर्टिफिकेटवर मेन्शन आहे ते स्वतःच्या मनाने काहीच लिहू नका. सेम टू सेम तुमच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच इथे लिहायचं आहे. ठीक आहे. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, तुम्हाला ज्या ऑथॉरिटीने ते दिलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव, उदाहरणार्थ सब डिव्हिजनल ऑफिसरने दिलं असेल तर सब डिव्हिजनल ऑफिसर आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव. ठीक आहे. पुढे इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपल्या बाबतीत महाराष्ट्र येईल आणि ते सर्टिफिकेट इश्यू होण्याचा डेट हा तुम्हाला टाकायचा आहे. आता इश्यू होण्याचा डेट बघा कुठला टाकणार. त्या सर्टिफिकेटवर जवळपास 2 ते 3 ह्या डेट असतात. ठीक आहे. त्यामध्ये जो ऑफिसर असतो जो तुम्हाला इश्यू करतो त्याची जेव्हा साईन होते त्या साईनच्या खालती एक डेट असते, ती डेट तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला ते इश्यू झालंय. ठीक आहे. पुढे इथे तुमचं स्टेट मेन्शन करायचं आहे, डिस्ट्रिक्ट मेन्शन करायचं आहे आणि तुमचा ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. आता ॲड्रेस हा शक्यतो तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावर जो ॲड्रेस आहे सेम टू सेम तसाच मेन्शन करा. कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विचारलं तर सेम टू सेम ॲड्रेस असलेलं डॉक्युमेंट तुम्हाला दाखवावं लागेल आणि जे की आधार कार्ड असेल. ठीक आहे. किंवा आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं जे पण व्हॅलिड डॉक्युमेंट आहे, तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट असेल तर त्याच्यावरला ॲड्रेस मेन्शन करा. ठीक आहे. पुढे इथे तुम्हाला जवळचं जे तुमचं मेजर टाउन किंवा सिटी जी आहे ती इथे मेन्शन करायची आहे आणि त्याचा पिन कोड मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. तर हा झाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस. ठीक आहे. आता जो परमनंट ॲड्रेस आहे तो सुद्धा तुम्हाला सेम टू सेम ठेवायचा आहे, कारण तुमचं जे पुढचं कम्युनिकेशन होते ते ह्याच ॲड्रेसवर होते. ठीक आहे. त्यामुळे शक्यतो दोन्ही ॲड्रेस सेम ठेवा. आणि ते कसं कराल तर तुम्हाला फक्त इथे टिक करायचं आहे. हे भरल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे, तुमचा हाच ॲड्रेस इथे कॉपी होईल. ठीक आहे. पुढे आता जी इन्फॉर्मेशन भरली ती चेक करा आणि सेव्ह करा आणि परत नेक्स्टवर क्लिक करा. ठीक आहे. आता आलात तुम्ही अदर डिटेल्सवर. ठीक आहे. तर इथे तुम्हाला टाकायचं, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस टाका, अदरवाईज नो. ठीक आहे. इथे तुम्ही जर पर्सन विथ डिसेबिलिटीज असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो. आणि जी इन्फॉर्मेशन मागेल ते तुम्हाला इथे फिल करायची आहे. ठीक आहे. पुढे स्क्राईब डिटेल्समध्ये काय करा, जर तुम्हाला स्क्राईब हवा असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. म्हणजे तुमचा लिहिण्याचा हात जर तुमचा अफेक्टेड असेल काही कारणामुळे तर तुम्हाला तो स्क्राईब दिला जातो, तो तुमच्यासाठी हा एक्झाम तो लिहत असतो. ठीक आहे. तर तुम्हाला हवं असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे. पुढे आता जर तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ईबीसी कॅन्डिडेट असाल, तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे. पुढे आता जर तुम्ही सर्व्हिंग रेल्वे ॲप्लिकंट असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे. पुढे आता जर तुम्ही कुठे काम करत असाल तर त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स द्यायची असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. इथे यस करा आणि तुमचं जे ऑर्गनायझेशन असेल त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन विचारेल तिथे ते तुम्ही तिथे फिल करा. ठीक आहे. पुढे आता ज्या विद्यार्थ्यांचं रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालं आहे आणि ज्यांच्याकडे NCVT सर्टिफिकेट व्हॅलिड आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे यस करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नाही आहे त्यांनी तिथे नो करायचं आहे. ठीक आहे. तर तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकावी लागेल. ठीक आहे. पुढे आता तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ह्या पेजवरती आहे बँक डिटेल्स. ठीक आहे. तुमचं जे रिफंड होणारे पैसे जे मी मागे सांगितले ते तुम्हाला ह्याच नंबरवर येणार आहेत किंवा ह्याच अकाउंटवर येणार आहेत. तर जे कोणाचंही अकाउंट असेल, आता हे तुमचंच अकाउंट असलं पाहिजे असं नाही, तुमच्या आईचं वडिलांचं ज्यांचं पण अकाउंट तुम्ही टाकणार तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही इथे व्यवस्थित भरायची आहे. ठीक आहे. तुमचं किंवा तुमचं जे अकाउंट जे तुम्ही टाकणार त्यांचं नाव, ठीक आहे, अकाउंट होल्डरचं, त्या बँक अकाउंटचा नंबर, त्या बँकेचा IFSC कोड आणि जेव्हा तुम्ही हा कोड टाकाल तेव्हा त्या बँकेचं नाव इथे आपोआप दिसेल तुम्हाला आणि त्याचा ॲड्रेस सुद्धा दिसेल. ठीक आहे. पुढे आता ही इन्फॉर्मेशन परत एकदा बघा व्यवस्थित वरपासून खालपर्यंत आणि सेव्ह करा आणि पुढे नेक्स्ट करा. ठीक आहे. आता तुम्ही तिसऱ्या पेजवर आलाय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ठीक आहे. आता जर तुम्ही आधी फॉर्म कुठे भरला असेल तर तुमचं इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑलरेडी येईल जे तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. पण जर ह्याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल, इथे काही भरायचं असेल, उदाहरणार्थ डेट ऑफ पासिंग वगैरे टाकायची असेल तर तुम्ही इथे क्लिक करून टाकू शकता. ठीक आहे. अदरवाईज जे नवीन आहेत त्यांनी काय करायचं आहे तर इथे क्वालिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. मग तुम्ही इथे मॅट्रिक्युलेशन सिलेक्ट करायचं आहे, नंतर तुमचं स्टेट इथनं सिलेक्ट करायचं आहे जे आपलं महाराष्ट्र आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट हे इथनं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ड्रॉपडाऊनमधनं आणि नंतर तुम्ही ज्या बोर्डमधनं ती तुमचं 10वी पास केलं आहे त्या बोर्डचं नाव लिहायचं आहे. जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे. आणि दुसरं काही असेल तर दुसरं तुमचं ते मेन्शन करा. ठीक आहे. पुढे आता तुमचं डेट ऑफ पासिंग हे इथे महत्त्वाचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पासिंग सर्टिफिकेटवरची डेट बघा आणि तीच इथे व्यवस्थित टाका. ठीक आहे. हे तुम्हाला दाखवावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आणि तुमचा
जो रोल नंबर आहे तो इथे फिल करा, व्यवस्थित फिल करा. आणि इथे तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट असेल त्याच्यावर एक सिरियल नंबर असेल, तो सिरियल नंबर इथे व्यवस्थित टाका. ठीक आहे. आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला परत एकदा व्हेरीफाय करायचे आहेत की कुठे काही चुकला आहे का नंबर, कारण मॉडिफिकेशन करताना तुम्हाला एक्स्ट्रा 250 रुपये हे पे करावे लागतील. ठीक आहे. आता व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही इथे नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता तुम्ही अपलोड आणि प्रोफाईल डॉक्युमेंट्स ह्या पेजवर याल. ठीक आहे. आता इथे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे, बरोबर आहे. फोटोग्राफ मी मागे सांगितल्याप्रमाणे व्हाईट बॅकग्राऊंडचा असायला पाहिजे आणि 2 महिने हा जुना नसला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे नवीन असला पाहिजे. ठीक आहे. पुढे तो जो तुम्हाला स्कॅन करायचा आहे तो 35 mm बाय 45 mm किंवा 320 पिक्सल बाय 240 पिक्सल मध्ये स्कॅन करायचा आहे. हे स्कॅन तुम्ही सायबरमध्ये करू शकता किंवा तुमच्या मोबाईलच्या मदतीने करू शकता. ठीक आहे. पुढे तो JPG आणि JPEG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि 50 ते 100 KB ह्याच साईजमध्ये असला पाहिजे. तरच हे एवढे स्पेसिफिकेशन असेल तरच तुम्हाला तुमचा फोटोग्राफ हा अपलोड होईल. ठीक आहे, अदरवाईज होणार नाही. आणि दुसरं तर तुम्ही जेव्हा फोटोग्राफ काढाल तेव्हा तुमचा फोटोग्राफ हा असा असला पाहिजे. ठीक आहे, ह्या सॅम्पल फोटो प्रमाणे असला पाहिजे. कुठलीही टोपी नाही, कुठलाही चेहऱ्यावर अंधार नाही, कुठलाही फ्लॅश हा तुमच्या स्पेक्समध्ये किंवा मागणं हा आला नाही पाहिजे लाईट. ठीक आहे. आणि कुठलाही क्लिअर फोटोग्राफ नसेल, ब्लर असेल वगैरे तर तो सुद्धा चालणार नाही. ठीक आहे. बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हाईट पाहिजे, असं कुठलंही कलर बॅकग्राऊंड नको. पुढे तुमचं जे केस आहेत हे तुमच्या डोळ्यावर नाही आले पाहिजे. ठीक आहे, फोटोग्राफ काढताना. हे मोस्टली फिमेल कॅन्डिडेट्स किंवा मुलींबाबतीत असं होऊ शकते. ठीक आहे, तर व्यवस्थित फोटो तुम्हाला काढायचा आहे. गॉगल्स यूज करायचा नाहीये, स्पेक्स यूज केला तर चालेल, पण त्या स्पेक्सवर हा कॅमेराचा फ्लॅश हा रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे. ठीक आहे. फोटोमध्ये तुमचा चेहरा हा एका साईडला नाही पाहिजे आणि फक्त फोटोग्राफमध्ये तुमचा असा चेहराच दिसला नाही पाहिजे. तर व्यवस्थित असा फोटो असावा. ठीक आहे, समजलं. ह्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे. ठीक आहे, तर सिग्नेचर ही ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने तुम्हाला रनिंग हँडने करायची. ठीक आहे, कुठलंही कॅपिटल लेटर यूज करायचं नाही. तर व्हाईट पेपरवर तुम्हाला 50x20 असा बॉक्स बनवा, त्याच्यामध्ये साईन ही करा आणि ती JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 30 ते 50 KB ह्या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. ठीक आहे, समजलं. पुढे हे तुम्हाला कसं अपलोड करायचं आहे तर ब्राउज ऑप्शनमध्ये जायचं आहे. तुमच्या पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जो पण फोटो असेल तो काढायचा आहे आणि तो इथे अपलोड करायचा आहे. ती फाईल इथे सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे, आणि अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो इथे दिसेल आणि सिग्नेचर इथे दिसेल. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पुढे आता हा बघा माझ्या फोटोग्राफचं सॅम्पल आहे. ठीक आहे, ह्याचं बॅकग्राऊंड फक्त तुम्ही बघा. बॅकग्राऊंड हे असं कलरचं सुद्धा नको. ठीक आहे, तुम्हाला पूर्णपणे व्हाईट पाहिजे तरच तुमचा फोटो हा अपलोड होईल, अदरवाईज तो घेणार नाही. ठीक आहे, समजलं. आता हे सर्व अपलोड झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्हाला तुमच्या RRB नुसार ज्या पण पोस्ट आहेत त्या एका क्रमाने लावायचं आहे, म्हणजे तुमची प्रिफरन्स द्यायची आहे. ठीक आहे, ऑर्डर ऑफ प्रिफरन्स म्हणजे कुठली पोस्ट तुमची पहिली चॉईस असेल. ठीक आहे, तर ज्या पण पोस्ट तुम्हाला ह्याच्यामधली पहिली चॉईस असेल त्याच्या समोर प्लस बटन आहे, इथे प्लस बटन दाबा म्हणजे ती पोस्ट इथे होऊन जाईल. ठीक आहे, तशा सेम ऑर्डरने तुम्हाला तुमचे प्लस 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 हे दाबत जायचं आहे आणि मग ती ऑर्डर लावायची आहे. हे तुम्ही आधीच करून घ्या. तुमचं मेडिकल स्टँडर्ड बघा, त्या पोस्ट विषयी माहिती घ्या आणि ती तुमची लिस्ट ही आधीच तयार करून ठेवा. ठीक आहे, आणि मग तुम्ही पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर ठीक आहे तुम्हाला इथे चेकबॉक्स चेक करायचा आहे. इथे हे सुद्धा 2 चेकबॉक्स चेक करायचं आहे. तुम्ही जिथनं फॉर्म भरता त्या प्लेसचं नाव इथे टाकायचं आहे आणि तुम्ही कन्फर्म करायचं आहे तुमची इथे सिग्नेचर दिसत आहे का. ठीक आहे, तुम्ही अपलोड केलेली सिग्नेचर इथे दिसेल तुम्हाला आणि तुम्ही फॉर्म भरतील त्या दिवशीची डेट ही दिसेल. ठीक आहे, हे व्यवस्थित बघा, व्यवस्थित कन्फर्म करा. ठीक आहे, आणि मग सेव्ह करा आणि ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू करा. नंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू येईल. ठीक आहे, तुम्हाला सगळं ॲप्लिकेशन तुम्ही जे भरलंय ते सगळं दिसेल. ह्याच्यामध्ये परत एकदा खात्री करून घ्या कुठे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का किंवा काही चुकीची माहिती भरली आहे का किंवा पोस्ट ज्या भरल्या आहेत त्याचा प्रिफरन्स हा बरोबर आहे का. ठीक आहे, आणि हे सर्व व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हा चेकबॉक्स चेक करायचा आहे आणि जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर हा एडिट बटनवर क्लिक करा आणि परत एडिट करू शकता. पण एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठलंही एडिट करता येणार नाही. जर एडिट करायचं असेल तर 25 तारखेनंतर लिंक ओपन होईल 25 फेब्रुवारीला, जी 6 मार्चपर्यंत व्हॅलिड असेल. तेवढ्या पिरियडमध्ये तुम्ही फॉर्म हा एडिट करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला ते 250 रुपये हे पे करायचे आहेत. ठीक आहे, पण
त्याच्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही RRB चेंज करू शकत नाही आणि तुम्ही जी ॲप्लिकेशन क्रिएट केलं ती माहिती चेंज करू शकत नाही. बाकी पोस्ट प्रिफरन्स काय असेल तो तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक असा पॉपअप येईल, तो शेवटचं तुम्हाला विचारेल की सबमिट परत करणार आहेत का. तर करणार असेल तर सबमिटवर क्लिक करा, नसाल एडिट करणार असाल तर परत कॅन्सलवर क्लिक करा. ठीक आहे. आता सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. आता जी पण तुमची फीज असेल तुमच्या कॅटेगरीनुसार ती तुम्हाला इथे दाखवेल. ठीक आहे. आणि तुमचं पेमेंट डिटेल्स इथे दाखवेल. तिथे तुमचं नाव, ईमेल ID आणि फोन नंबर. तर हे एकदा चेक करून तुम्हाला इथे पे विथ SBI e-पे करायचं आहे. ठीक आहे. इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक असा पॉपअप येईल प्लीज नोटचा. तुम्हाला इथे चेकबॉक्स चेक करायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. मग तुमची SBI e-पे ची पेमेंट विंडो ओपन होईल. ठीक आहे. तर आता तुम्ही सायबरमधनं पे करत असाल तर सिक्युरिटी रिझनसाठी जास्तीत जास्त माझी सजेशन असेल तुम्ही UPI ने पे करा. ठीक आहे. तर कसं करायचं, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस येईल. तर माझी सजेशन असेल UPI QR ने पेमेंट करा. इथे क्लिक करा. आता हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा QR कोड दिसेल. ठीक आहे. तर हा QR कोड तुमच्याकडे जे पण पेमेंटचं ॲप असेल, उदाहरणार्थ गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम किंवा दुसरं काही, तर त्यांनी तुम्ही स्कॅन करायचं आहे QR कोड आणि जसं तुम्ही पेमेंट करता तसं पेमेंट हे करायचं आहे. आणि जोपर्यंत पेमेंट होत आहे तोपर्यंत कोणीही इथे बॅक बटन प्रेस करायचं नाही आहे. ठीक आहे. जर चुकून बॅक बटन प्रेस केलात तर तुमचं पेमेंट हे कापलं जाईल, पण RRBच्या खात्यामध्ये ते पेमेंट रिफ्लेक्ट होणार नाही. आणि पेमेंट जर कापलं आणि तुम्हाला वाटलं असेल की तुमचा फॉर्म हा सबमिट झाला तर तसं नाही. ठीक आहे. त्यामुळे वेट करा. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असा पेमेंट रिसिप्टचा डिटेल्सचा मेसेज येईल आणि पेमेंट हा सक्सेसफुल दाखवेल. ठीक आहे. मग तुम्हाला ह्या पेमेंट रिसिप्टची प्रिंट घ्यायची आहे. ही कंपल्सरी आहे. ठीक आहे. ही पेमेंट रिसिप्ट नंतर विचारली जाते, त्यामुळे ह्याची प्रिंट घ्यायची आहे. प्रिंटवर क्लिक करा. जर सायबरमध्ये नसाल तर डेस्टिनेशन इथे सेव्ह ॲज अ PDF करा आणि ती सेव्ह करून ठेवा PDFच्या रूपामध्ये. ठीक आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्याची प्रिंट घेता येईल. ठीक आहे. जर सायबरमध्ये असाल तर प्रिंट घेतली तरी चालेल. ही ई-पेमेंट रिसिप्ट तुम्ही सेव्ह केल्यानंतर बॅक जा, तुमच्या ॲप्लिकेशन विंडोमध्ये जा. तुम्हाला सगळ्यात पहिलं जे दिसेल ती ॲडव्हर्टाईज दिसेल. ठीक आहे. जी आपण भरली आणि त्याच्यासमोर पेमेंट कम्प्लिटेड हा स्टेटस दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही फिल केलं आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे. ठीक आहे. समजलं. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा, ॲप्लिकेशन प्रिंट आणि ऑनलाईन पेमेंटची जी रिसिप्ट आहे ती. ठीक आहे. समजलं. आता तुमच्यापैकी विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला असेल, ह्या परीक्षेची तयारी करणार असाल तर ह्या परीक्षेचं प्रिपरेशन कसं करायचं हे मी तुमचं व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे आणि पुढे लेक्चर सिरीज सुद्धा घेणार आहे. ठीक आहे. तर माझा रेल्वेच्या 2 परीक्षा क्रॅक करण्याचा जो पण अनुभव आहे तो मी तुमच्याशी ह्याच्यामध्ये व्यवस्थित शेअर करेल. ठीक आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. चला, थँक्यू. भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये, जो की असेल प्रिपरेशन कसं करायचं ह्या एक्झामचा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, थँक्यू.